मित्रांनो नमस्कार, मी सचिन वायखोळे, भाषण प्रशिक्षक, बार्शी जिल्हा सोलापूर. भाषणाबद्दल आज सुद्धा अनेकांच्या मनामध्ये शंका आहे, भीती आहे. मात्र हे सगळं भाषणाचा सगळा प्रवास करत असताना भाषण नेमकं कसं झालं पाहिजे आणि भाषणावेळी जर भीती वाटत असेल तर त्यावेळेला काय केलं पाहिजे, त्यासाठी मी 5 महत्वाची सूत्र आज तुम्हाला सांगणार आहे. कारण गेली 9 वर्ष झाले मी भाषणाचं प्रशिक्षण देतोय. आजपर्यंत 8 ते 9,000 प्रशिक्षणार्थी माझ्याकडे भाषण शिकून गेले. आता या भाषणासाठी ज्या वेळेला पहिल्यांदा आपण उभा राहतो त्यावेळेला एक वेगळीच भीती असते. नव्यानं भाषण करणाऱ्याच्या मनामध्ये एक प्रकारची भाषणाबद्दलची भीती आजही कायम आहे. मी जे 5 महत्वाची सूत्र सांगणार आहे ना, ती सूत्र तुम्ही जर पाळली तर मी तुम्हाला खात्रीने सांगेन की तुम्हाला भाषण करताना कोणतीही अडचण येणार नाही. पहिला महत्वाचा मुद्दा आहे की भाषण पाठ करू नका. बऱ्याच जणांना भाषण पाठ करण्याची सवय असते आणि भाषण पाठ करून तुम्ही जर व्यासपीठावर गेला तर पाठ केलेलं भाषण मध्ये विसरण्याची भीती असते आणि पाठ केलेलं आपण आठवत असतो आणि आठवत आठवत आपण ते बोलत असतो. किंवा बऱ्याचदा असं होतं की पाठांतर केलेलं भाषण ज्यावेळेला आपण सलगपणे बोलायला लागतो त्यावेळेला एखादा मुद्दा लक्षात राहत नाही किंवा तो आठवत नाही, त्यावेळेला आपण थांबतो आणि मग तो मुद्दा पाठीमागचा पुढे, पुढचा पाठीमागे या पद्धतीचा गोंधळ उडतो. त्यामुळे भाषण पाठ शक्यतो करू नका. त्याच्यापेक्षा एक चांगला मार्ग मी तुम्हाला सांगेन की एखाद्या विषयावर जर तुम्हाला भाषण करायचं असेल तर त्या भाषणाच्या संदर्भातले 3 किंवा 4 मुद्दे फक्त तुम्ही लक्षात ठेवा, स्मरणात ठेवा आणि ते 3 किंवा 4 मुद्द्यावरच तुम्ही भाषण करायला सुरुवात करा. व्यासपीठावर गेले की सलगपणे त्या 4 मुद्दे किंवा जे तुम्ही निवडलेले 3 मुद्दे आहेत त्या 3 मुद्द्यावर भाषण करा. उदाहरणार्थ स्वामी विवेकानंद यांच्यावर बोलायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा ठरवा की आपल्याला स्वामी विवेकानंदांच्या चरित्रावर बोलायचे आणि त्या चरित्रातले फक्त 3च मुद्दे सांगायचे. 1 त्यांचं चरित्र, 2 त्यांची बुद्धिमत्ता, 3 त्यांची मातृभक्ती. आता हे 3 मुद्दे तुम्ही घेतले आणि भाषण करायला गेल्यानंतर ते 3ही मुद्दे तुमचे विसरत नाही आणि 3ही मुद्द्यावर तुमचा फोकस होतो आणि तुमचं भाषण उत्तम होतं. दुसरा जो मुद्दा आहे की आपल्या हातामध्ये मोबाईल आहे. मोबाईल सारखं एवढं मोठं तंत्र आपल्या हातामध्ये, तर तुम्हाला जर खरा सराव करायचा असेल, तुम्ही केलेलं भाषण कसं आहे तुम्हाला तपासायचं असेल तर तुमचाच मोबाईल समोर ठेवा आणि तुम्हाला जे भाषण करायचंय, तुमच्या डोक्यामध्ये जो विषय आहे की जो तुम्हाला बोलावासा वाटतो तो मोबाईलवर रेकॉर्ड करा आणि त्याचं व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर ते तुम्ही स्वतः पहा आणि त्याच्यात नेमकं काय झालंय ते तुमच्या लक्षात आल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही सुधारणा करा. त्यानंतर तिसरा जो मुद्दा सांगतोय मी की भाषण करायला गेल्यानंतर आपल्या मनामध्ये भीती असते आणि सगळं लक्ष आपलं त्या भीतीवर असतं आणि ह्या भीतीवर लक्ष असल्यामुळे आपला जो आशय आहे भाषणातला, तो भाषणातला आशय नकळतपणे आपल्या भाषणातून बाजूला जातो, सुटतो किंवा भीतीपोटी तो पुढे मागे होतो. तर मी तुम्हाला असं सांगेन की भाषण करायला उभा राहिल्यानंतर भीतीवर लक्ष देण्यापेक्षा भाषणामध्ये तुम्ही जो संदेश देणार आहात त्या संदेशावर लक्ष द्या. निश्चितपणे संदेशावर लक्ष दिल्यानंतर तुमचा आपोआप तुमचा फोकस भाषणाकडे आणि त्या संदेशाकडे जाईल. त्याच्यानंतर जो चौथा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे की बऱ्याच वेळेला भाषण करायला उभं राहिले की वाटतं की आता लोक काय म्हणतील, आपल्या भाषणामध्ये काही चूक होईल का आणि आपण चुकलो तर काय. परंतु मी तुम्हाला मनापासून सांगतो, मी असेल किंवा जगातला कोणताही वक्ता असेल, भाषण करताना एकदा तरी अडखळला आहे, एकदा तरी भाषण करताना तो चुकला आहे. मात्र चुकल्यानंतर भाषण करायचं तो थांबलेला नाही किंवा भाषण करायचं मी थांबलेलो नाही. भाषणाच्या वेळेला चूक होते, मात्र चूक झाली म्हणून तो भाषण करायचं थांबत नाही, त्या चुकांमध्ये सुधारणा करून तो पुन्हा नव्यानं भाषण करायला उभा राहतो. त्याच पद्धतीने तुम्ही करा. त्यानंतर जो 5वा महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगेन की भाषण खरं तुम्हाला करायचंय, व्यासपीठ गाजवायचंय तर ते करताना एकच काम करा. सर्वात आधी लहान व्यासपीठापासून भाषणाची सुरुवात करा. लहान व्यासपीठावरनं भाषणाची सुरुवात करा. अर्थात तुम्ही घरामध्ये बोलायचा प्रयत्न करा. तुम्ही मित्रांच्या मध्ये एखादा समूह आहे त्या समूहासमोर एकदम उभा राहा आणि मग त्या सगळ्या समूहासमोर तुम्ही उभा राहा आणि मग तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही भाषण रूपाने बोला. मी एक गोष्ट तुम्हाला सांगेन, छोट्या छोट्या गोष्टीच तुम्हाला आत्मविश्वास देत असतात आणि म्हणून हा आत्मविश्वास असा वाढत 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 तो एका उंचीवर जात असतो आणि मग त्या एका उंचीवर गेल्यानंतर तुम्हाला भाषण करताना कोणतीही अडचण येणार नाही. मी बऱ्याच वेळेला भाषण प्रशिक्षण देतानाही सांगत असतो की तुम्हाला जे भाषण करायचंय तर ते भाषण पाठ तर करूच नका. दुसरी गोष्ट की तुम्ही मोबाईलवर त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला शिका. तिसरी गोष्ट तुम्ही एक काम करा की तुमच्या भीतीपेक्षा संदेशावर लक्ष केंद्रित करा. चौथी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेन की आपल्या भाषणात काही चूक होईल का म्हणून भाषण करायचं अजिबात टाळू नका. चुका होत असतात त्या सुधारा आणि पुढे जा. आणि 5वी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेन की ती कोणत्याही व्यासपीठावर तुम्ही बोलायचा प्रयत्न करा, मात्र त्याच्या आधी तुम्ही लहान व्यासपीठ निवडा, तुमचा ग्रुप निवडा आणि त्यांच्या समोर तुम्ही भाषण करायला लागा. मी खात्रीने सांगेल, विश्वासाने सांगेल की हळूहळू भाषणाबद्दलची भीती कमी कमी होत जाईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढत जाईल. कारण भाषण म्हणजे गप्पा मारल्यासारखं तुम्हाला करता आलं पाहिजे. जर तुम्ही पाठांतर भाषण केलं एखादं तर पाठांतर केलेलं भाषण ते
एकाच पट्टीमध्ये राहणार आहे. मात्र तुम्ही ज्या पद्धतीने गप्पा मारल्यासारखं भाषण कराल त्यावेळेला लोकांच्या मनाचं ते वेध घेत असतं. आता मी तुम्हाला सांगतोय की मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतोय, तर भाषण म्हणजे काय? भाषण म्हणजे काय? कौशल्य. आणि ते कौशल्य, कोणतंही कौशल्य आपल्याला आपल्या परिश्रमाने विकसित करता येत असतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं ज्याने कोणी कधीच भाषणं केली नसतील त्याला मी नम्र विनंती करतो की भाषणासाठी पहिल्यांदा व्यासपीठावर या. मी खात्रीने सांगेल, पहिल्यांदाच चुकाल, दुसऱ्यांदाच चुकाल, तिसऱ्या वेळेला तरी तुम्ही उत्तमपणे भाषण कराल. कारण मी भाषण प्रशिक्षण देताना या सगळ्या गोष्टीचा अनुभव प्रशिक्षणार्थीकडून घेतोय. आणि माझं ज्या वेळेला 6 दिवसाचं प्रशिक्षण ते पूर्ण करतात त्यावेळेला त्यांच्या मनामधला आत्मविश्वास एका उंचीवर गेलेला असतो, तो वाढलेला असतो. आणि म्हणून मी या जी सांगितलेली सूत्र आहेत ना, ही सूत्र जरी तुम्ही पाळली तर मी विश्वासाने सांगेल की तुम्ही उत्तमपणे भाषण करू शकाल. धन्यवाद.